नमस्कार इंडिया, नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय बोंबील फ्राय। मी यात अर्धा फोड निंबूची पिळून घेते। यात आपण अर्धा चम्मच मीठ घालतोय। हाफ टीस्पून हळद घातली। हे चांगले आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। यात आपण 1 चम्मच मिर्च पावडर घालतोय। बोंबील चांगले आपण हाताने मिक्स करून घेतोय आणि हे लगेच करायचे असतात। जास्त वेळ ठेवलं तर पाणी सुटतं बोंबलांना। अर्धा वाटी इकडे आपण तांदळाचं पीठ घेतलंय। 1 छोटी वाटी रवा घेतलाय। त्यात हाफ टीस्पून हळद घालायची। अर्धा चम्मच मिर्च पावडर आणि अर्धा चम्मच मीठ आणि मिक्स करून घ्यायचे ते चांगलं। दहा ते 12 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। ते खलबत्त्यात आपण ठेचून घेणार आहोत। पॅन मध्ये आपण 4 ते 5 चम्मच तेल टाकतोय। त्यात आपण ठेचलेला लसूण टाकतोय। तो परतून घ्यायचा चांगला तेलात। रव्यामध्ये आपण बोंबील चांगले कोट करून घेतोय। हाय फ्लेमवरच बोंबील आपण फ्राय करून घेणार आहोत। बोंबील हे नेहमी नॉनस्टिकी तव्यामध्येच करायचे, जेणेकरून बोंबील हे चिटकत नाही। 5 मिनिटांसाठी एक साइड, 5 मिनिटांसाठी दुसरी साइड असं आपण बोंबील फ्राय करून घेतोय। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। आपले आता कुरकुरीत रवा फ्राय बोंबील तयार झाले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।